मैत्रिणींनो, सवलताच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। हे बघा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे आवळ्याचा गूळ घालून मुरंबा गोड। हे बघा, मी हे आवळे आणलेले आहेत। हे बघा, आता मी हे धुवून स्वच्छ पुसून घेत आहे। याच्यातले असे डाग लागलेले आवळे आपल्याला बाजूला काढायचे आहेत। हे बघा, हे पाव किलो आवळा आहे आणि याच्यासाठी हा पाव किलोच गूळ मी घेतलेला आहे। आता आवळा आपल्याला उकळून घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी मी हे कुकरला उकळून घेत आहे। हे बघा, आणि याच्यात पाणी जाऊ नये म्हणून आपण हे झाकण ठेवून त्याच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला। तीन शिट्ट्या झालेल्या आहे। आपण बघू कसे उकडले ते। हे बघा, याचा एकदम कलर बदललेला आहे। आता आपण ह्याच्या हे बघा, आपण हे अशा ह्याच्या पोळी केल्या तरी चालतील किंवा असंच याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आपल्याला गुळामध्ये। हे बघा, असं उकडलेलं आहे। आता मी ह्याला असंच हा गूळ मी एकदम बारीक करून घेतलेला आहे। आता हे असं आपण गुळामध्ये मिक्स करायचं आहे। हे असं करायचं। हे बघा, आता हाच कुकर आहे। हे पाणी मी ओतून देत आहे। हाच कुकर मध्ये आपण हे बघा, हा कुकर पूर्ण सुक्का झालेला आहे। याच्यात पाणी अजिबात राहिलेलं नाहीये। आता आपण हा गूळ आणि हे आवळे असं टाकून घेऊ याच्यात। साखरेमध्ये पण करतात, पण कोणाला साखर आवडते, कोणाला गूळ आवडतो, म्हणून आम्हाला गूळच आवडत आहे, म्हणून हे गुळामध्ये केलेलं आहे। त्याला मोरावळा पण म्हणतात आणि आम्ही गोड आवळा म्हणतो। बघा, असं हे थोडं गुळाचं पाक होऊन द्यायचं आहे। हे बघा, आता गुळाचं असं पाक झालेला आहे। तो अजून चिकट झालेला नाहीये।
हे बघा असा बघायचा गुळाचा पाक. 5 मिनिटं झालेले आहेत. आता गॅस थोडासा कमी करून परत 5 मिनिटं आपल्याला होऊन द्यायचं आहे. आता आणखी 5 मिनिटं आपल्याला असंच पाक होऊन द्यायचा आहे. केसरच्या काड्या टाकू. त्याच्यामुळे वेगळीच टेस्ट येते केसरमुळे. आणि ही थोडीशी वेलची पावडर. आता परत आणि काही आवळा जास्त शिजल्यामुळं 1-2 आवळा याच्यामध्ये फुटलेले आहे. हे बघा. आता हे 2-3 मिनिटं फक्त होऊन द्यायचं आणि मग काढून घ्यायचे आहे. हे बघा. आता आपला मुरंबा तयार झालेला आहे. कंप्लीट याला 1 तास केलेला आहे. चांगलं शिजायला लागतोय गुळ म्हणून. हे बघा आता मी काढून घेत आहे. हे बघा आपला आवळ्याचा गोड मुरंबा. मी गूळ घालून बनवलेला आहे त्याच्यामुळे याची टेस्ट वेगळी लागणार आहे. त्याच्यात अधिक केशर टाकलेली आहे, वेलची पावडर टाकलेली आहे आणि मी साधी सोपी आपली सरळ साधी रेसिपी केलेली आहे घरातल्या घरात. बघा, रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.